आप देख रहे हैं चेन्नई लाइव, हर खबर के साथ। ओम विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद्भद्रं तन्नासुव। ओम त्र्यंबकं गजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमय बंधनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्। कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर महादेव। जय महाराष्ट्र बहुत पावर है तुम लोगों में, बहुत पावर है। ये पावर को अच्छा काम के लिए लगाने का और बाबा का सेवा करने का, और इधर जिधर आया है हमेशा आते रहेगा। जय भवानी, बोल बजरंग, बोल बजरंग। जोरात आहे ना यावर्षी, जोरात आहे यावर्षी। बघा गोविंदाचा उत्साह जो आहे सगळा ओसांडून वाहतोय। आज आपल्याकडे धर्मवीर ज्यांनी साकार केला ते प्रसाद ओक पण आलेले आहेत, आणि ज्या आनंदीगे साहेबांनी गोविंदा सगळीकडे नेला तो आपला सबका बंदा असली गोविंदा ठाणे में आहे। आले ना, गोविंदा आहे, प्रसाद आहेत, खासदार सगळे आहेत आपले। आणि म्हणून यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे गोविंदा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये गोविंदाचं अतिशय आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासतोय, पुढे नेतोय। मला अभिमान आहे की या टेंबी नाक्याच्या गोविंदाची, कारण दिगे साहेबांनी ही गोविंदा परंपरा चालू केली आणि पूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती वाढली। आता गोविंदाची पंढरी म्हणून आपलं ठाणे ओळखलं जातं। आणि म्हणून मुंबईतला कुठलाही गोविंदा आला की पहिले इथं टेंबी नाक्याला सलामी देतो आणि मग पुढे जातो। एवढंच सांगेन, अनेक ठिकाणी गोविंदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ना, बॅनर सगळीकडे लावतात। लाडकी बहीण झाली, मग लाडका भाऊ पण झाला। लाडक्या भावाला पण आता 6,000 8,000 10,000 रुपये महिन्याला स्टायपंड मिळणार, बरोबर। मग म्हणाले शेतकऱ्याचं काय, बारिशार आहे। मग लाडक्या शेतकरी आपण घेतला, त्याचंही वीज बिल माफ केलं। मग म्हणाले गोविंदाचं काय, मग माझा लाडका गोविंदा पण आम्ही घेतला, गोविंदा प्रो गोविंदा केला। गोविंदा साहसी खेळात त्याचा अंतर्भाव केला, गोविंदाचा इन्शुरन्स केला, आणि त्याचबरोबर गोविंदाला सुट्टी पण देऊन टाकली। आणि हा गोविंदा आता 7 समुद्रापलीकडे गेलाय। स्पेनला पण आपले मुंबईतले महाराष्ट्रातले गोविंदा जात आहेत सराव करायला। त्यामुळे हा सगळा गोविंदाचा जो काही उत्साह आहे हा अतिशय शिगेला पोचलाय। मी एवढंच सांगतो की विरोधकांनी किती काय केलं, विरोधकांना किती रडगाणं गाणार, पण विरोधकांनी किती रडगाणं गाऊ द्या, पण विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार। की गोविंदा आज उत्सव आपण ही परंपरा आणि गोविंदाचा सण साजरा करत असताना काळजी घ्या, कुठेही आपला गोविंदा जखमी होणार नाही, कुणालाही या ठिकाणी इजा होणार नाही। घरामध्ये आपला परिवार आई वडील भाऊ बहीण वाट बघतायत याची आपण जाणीव ठेवा, आणि सगळ्यांनी सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय वरच्या थरावर कोणी चढता कामा नये, ही सगळी काळजी घ्या। हा गोविंदा उत्सव ही परंपरा एक सांघिक भावनेने खेळणारी परंपरा आहे, आणि म्हणून
मी सगळ्यांना गोविंदा उत्सवाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो.